नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पीएम पोषणची बिग अपडेट असणार आहे। डाटा कॅप्चर फॉर्मॅट सन 2024-25 करिता आपल्याला द्यायचा आहे वरिष्ठ स्तरावर आणि त्याच्या सूचना आपल्यापर्यंत आलेल्या असतील। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। शैक्षणिक सत्र 2024-25 हे अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि एंडिंगला आपल्याला बरेचसे अहवाल द्यायचे असतात। त्या अंतर्गत आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत हा जो अहवाल असणार आहे डाटा कॅप्चर फॉर्मॅट हा सुद्धा आपल्याला द्यायचा आहे आणि त्याच्या सूचना आपल्यापर्यंत आलेल्या असतील। तर मित्रांनो, हा जो फॉर्मॅट असणार आहे हा कशा पद्धतीचा असणार आहे, पूर्णपणे इंग्रजीचा फॉर्मॅट असणार आहे आणि तो आपण कसा भरायचा आणि त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, पीएम पोषण बिग अपडेट डाटा कॅप्चर फॉर्मॅट फॉर इयर 2024-25 हाऊ टू फिल स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। शालेय पोषण आहार अंतर्गत वार्षिक जो अहवाल असणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला भरायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। हा जो फॉर्मॅट आहे स्कूल ॲन्युअल डाटा कॅप्चर फॉर्मॅट ADCF हा आपल्याला द्यायचा आहे। तर आमच्याकडे सूचना आलेल्या आहे। कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आपल्याकडे काय याची कंडिशन आहे, तर आपल्याला मागितला की नाही मागितला। तर बघा, हा जो फॉर्मॅट आपल्याला द्यायचा आहे हा कशा पद्धतीने आपल्याला भरायचा आहे ते आपण संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर मी माझ्या शाळेचा फॉर्मॅट भरून घेतलेला आहे आणि हा संपूर्ण आपण इथे आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पीएम पोषण स्कूल ॲन्युअल डाटा कॅप्चर फॉर्मॅट ADCF। तर हा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो 3 पेजचा असणार आहे आणि हा आपल्याला वरिष्ठ स्तरावर द्यायचा आहे आता एंडिंगला। तर बघा, यामध्ये संपूर्ण हा जो फॉर्मॅट आहे हा इंग्रजीमध्ये असणार आहे आणि अत्यंत सोपा असा फॉर्मॅट असणार आहे। तर बघा, सुरुवातीला पहिल्या सेक्शनमध्ये असणार आहे स्कूल डिटेल, यामध्ये अकॅडमिक इयर, तर यामध्ये येणार आहे 2024-25। त्यानंतर स्कूल कोड म्हणून मी इथे युडॅश क्रमांक टाकून घेतलेला आहे आणि स्कूल टाईप जे आहे तर मित्रांनो बघा, इथे 5 स्कूल टाईप दिलेले आहे, गव्हर्नमेंट, लोकल बॉडी, EGS, NCLP आणि मदारसा वगैरे। तर मित्रांनो, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्या लोकल बॉडीमध्ये येतात, तर इथे मी टिक करून घेतलेला आहे। इथे आपल्याला टिक करायचं आहे फक्त। त्यानंतर या बाजूला आपल्याला स्कूल नेम जे आहे ते लिहून घ्यायचं आहे पूर्ण इंग्रजीमध्ये। तर बघा, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल तो यामध्ये असं मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर कॅटेगरी जी आहे ते शाळेची प्रायमरी आहे, अप्पर प्रायमरी आहे की प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी अशी आहे, तर ते आपल्याला इथे राईट मार्क करून घ्यायचं आहे बाजूला। तर माझी प्रायमरी आहे तर मी राईट मार्क करून घेतलेला आहे। खाली आपल्याला विलेज वार्ड लिहायचं आहे, गावाचं नाव, त्यानंतर ब्लॉक, आपला तालुक्याचं नाव, डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं नाव आणि स्टेट महाराष्ट्र लिहून घेतलेलं आहे। त्यानंतर खाली जर आपण आलो 1A मध्ये एंटर युडॅश कोड आहे इथे, तर आपल्या शाळेचा युडॅश कोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, खालच्या सेक्शनमध्ये 2A मध्ये जर आपण आलो तर इथे एनरोलमेंट असणार आहे, आपल्या शाळेची जे काही कॅटेगरी वाईज पटसंख्या असणार आहे ते आपल्याला टाकायची आहे। तर बालवाटिका जर असेल तर ती इथे येणार आहे, त्यानंतर प्रायमरीची आणि त्यानंतर अप्पर प्रायमरीची, आणि ही कॅटेगरी वाईज असणार आहे जसं SC ST OBC जनरल। तर बघा, आमच्याकडे आता फक्त STचे विद्यार्थी आहे, त्यामुळे इथे मी ते पटसंख्या टाकून घेतलेली आहे प्रायमरीची आणि इथे खाली टोटल येणार आहे। त्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये आधार एनरोलमेंट। तर मित्रांनो बघा, हे खूप महत्त्वाचं असणार आहे, चिल्ड्रन हॅव्हिंग आधार। तर आपली वर जे पटसंख्या आलेली आहे त्यानुसार इथे खाली आपल्याला त्यापैकी किती विद्यार्थ्यांचे आधार आहे आणि चिल्ड्रन हॅव्हिंग अथेंशिएट आधार म्हणजे जे प्रमाणित झालेले आहे, म्हणजे अपडेटेड आहे आपल्या पोर्टलवर, ती संख्या इथे येणार आहे। तर माझे पूर्ण आहे 100% आहे, आपले बहुतेक जणांचे 100% झालेले आहे, त्यामुळे हे इथे पूर्ण तेच संख्या आलेली आहे। त्यानंतर खाली जर आपण आलो, इथे किचनची माहिती असणार आहे, टाईप ऑफ किचन, तर कोणतं किचन आहे आपल्या शाळेकडे, तर जिल्हा परिषदचं स्कूल किचनमध्ये येणार आहे। सेंट्रलाइज म्हणजे जे केंद्रीय आहे ते वगैरे येणार नाही आपलं। तर इथे बघा, स्कूल किचनला मी राईट मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्या खाली मोड ऑफ कुकिंग, म्हणजे आपण शाळेमध्ये जे आपला पोषण आहार शिजवतो तो कशावर शिजवला जातो ही माहिती आहे, जसं फायरवूड आहे, गॅस आहे, केरोसिन स्टोव आहे किंवा एनी अदर आहे। तर जसं काड्यावर स्वयंपाक असेल तर फायरवूड येणार आहे, गॅस असेल, केरोसिन स्टोव असेल किंवा एनी अदर जे काही असेल ते। तर इथे बघा, आपल्या जिल्हा परिषद शाळेला बहुतेक ठिकाणी आता गॅस आहे, तर इथे गॅसवर मी राईट मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे स्कूल अकाउंट डिटेल। तर मित्रांनो, आपल्याकडे जे आपलं MDMचं
जे बँक पासबुक आहे त्याची डिटेल इथे भरायची आहे. तर यामध्ये माझं थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा जर आपल्याला परफेक्ट माहिती असेल तर. तर इथे बघा सेपरेट बँक अकाउंट फॉर MDM स्कीम असं आलेलं आहे. तर मित्रांनो आमच्याकडे बहुतेक शाळेमध्ये याचं सेपरेट अकाउंट नाही आहे. जे साधीलचं अकाउंट आहे त्यामध्येच याची रक्कम जे काही आहे ते जमा होते. त्यामुळे मी हा मुद्दा इथे सध्या घेतलेला नाही किंवा सोडून दिलेला आहे. मी चौकशी करून किंवा नंतर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून हे इथे लिहिणार आहे. जर आपल्याकडे सेपरेट अकाउंट असेल तर डायरेक्ट आपण इथे ती माहिती संपूर्ण भरून घेऊ शकता. तिथे बँकेची पूर्ण डिटेल भरायची आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर जर आपण आलो तर इथे बघा कुक कम हेल्पर डिटेल. तर आपल्या शाळेमध्ये जे काही स्वयंपाकी असणार आहे त्यांची डिटेल इथे भरायची आहे. त्यांचं नाव येणार आहे, त्यानंतर त्यांचा जेंडर जे काही येणार आहे. मोठ्या शाळेमध्ये मित्रांनो एकापेक्षा जास्त असतात तर त्यांची कास्ट कॅटेगरी वगैरे इथे येणार आहे. त्यांचा ते BPL आहे का त्याची माहिती येणार आहे. ते नो आलेलं आहे. त्यानंतर मोड ऑफ पेमेंट, त्यांचा जे काही पेमेंट होतात तर त्यांचे आता डायरेक्ट अकाउंटला होतात त्यामुळे मी इथे बँक घेतलेलं आहे. आणि त्यांचं जे काही पर मंथ जे काही त्यांचं मानधन आहे ते इथे घेतलेलं आहे 2500 रुपये. अशा पद्धतीने हे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा स्कूल हेल्थ प्रोग्राम म्हणून आहे. जसं वेटिंग मशीन अवेलेबल इन स्कूल, म्हणजे ते वजन करायची जे काही मशीन आहे ते अवेलेबल आहे का असं तिथे विचारलेलं आहे. तर आमच्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी नो केलेलं आहे. जर असेल तर आपल्याला तिथे कोणत्या वर्षी ते आपल्याला प्राप्त झालेली आहे किंवा खरेदी केलेली आहे ते वर्ष इथे टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे हाईट मेजरमेंट टूल म्हणून आहे, म्हणजे उंची मोजमाप जे काही टूल असतात ते आहे का, तर ते सुद्धा नाही आहे त्यामुळे मी इथे दोन्ही ठिकाणी नो केलेलं आहे. यस जर असेल तर आपल्याला इथे बाजूला ते वर्ष टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खाली जर आपण आलो 7व्या पॉईंटमध्ये तर इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे इथे. तर यामध्ये आपल्याला ड्रिंकिंग वॉटर सोर्स जे काही आपल्याकडे पाण्याची सुविधा आहे तिथे आपल्याला राईट मार्क करून घ्यायचं आहे. तर जसं टॅप वॉटर आहे, हँडपंप आहे, स्टोरेज आहे. तर इथे मित्रांनो आमच्याकडे विहीर आहे. तर इथे वेलचं कुठलंही ऑप्शन नाही आहे. इथे स्टोरेजवर मी इथे राईट मार्क केलेलं आहे कारण आमच्याकडे विहिरीमधून पाणी त्या टंकीमध्ये जमा होते त्यामुळे इथे स्टोरेज केलेलं आहे. त्यानंतर खाली टॉयलेटची माहिती आपल्याला द्यायची आहे. ओनली बॉईजसाठी आहे, ओनली गर्ल्ससाठी आहे की सेपरेट फॉर बोथ. तर आमच्याकडे सेपरेट फॉर बोथ आहे त्यामुळे मी इथे राईट मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी जर असेल तर यस वर इथे राईट मार्क करायचा किंवा नो वर. मी नो केलेला आहे आमच्याकडे नसल्यामुळे. त्यानंतर स्कूल न्यूट्रिशन गार्डन, तर हे जर असेल तर आपल्याला यस करून घ्यायचं आहे, नो असेल तर नो करायचं आहे. त्यानंतर स्कूल वॉटर हार्वेस्टिंग, तर आपल्याकडे वॉटर हार्वेस्टिंगची जर सुविधा असेल तर इथे यस नो जे काही असेल ते करायचं. आमच्याकडे नाही आहे त्यामुळे मी नो केलेला आहे. त्यानंतर इथे खाली जो पॉईंट आहे 8व्या क्रमांकाचा त्यामध्ये आहे टीचर डिटेल. तर मित्रांनो आपल्याकडे शाळेमध्ये जे काही शिक्षक आहे त्यांची माहिती इथे येणार आहे. जसं मी माझं नाव इथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं जे काही पद आहे जसं प्रायमरी टीचर आहे, माझा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID इथे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर खालचं जे पुन्हा इथे मुद्दा आहे तो आहे 9व्या क्रमांकाचा किचन युटेन्सिल्स. म्हणजे यामध्ये मित्रांनो आपल्याकडे जे पोषण आहार अंतर्गत जे काही साहित्य आहे त्याची ही माहिती असणार आहे. जसं युटेन्सिल अवेलेबल फॉर कुकिंग, म्हणजे अन्न शिजवण्यासाठी जे साहित्य उपलब्ध आहे का, जसे भांडे वगैरे, तर इथे यस केलेलं आहे. त्यानंतर इथे खाली जे आहे युटेन्सिल फॉर इटिंग, म्हणजे जेवणासाठी साहित्य उपलब्ध आहे का, जसे आपल्याकडे टाटा वगैरे उपलब्ध आहे तर इथे यस केलेलं आहे. त्यानंतर इफ युटेन्सिल फॉर इटिंग यस, तर इथे कोणातर्फे ते आपल्याला प्राप्त झालेले आहे ते इथे राईट मार्क करून घ्यायचं आहे. तर मी इथे राईट मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपला शेवटचा जे 10व्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो असणार आहे किचन कम स्टोअर म्हणून. तर आपल्याकडे जे किचन शेड आहे ते आहे का ते इथं विचारलेलं आहे. जर सँक्शन असेल तर यस करायचं आहे किंवा नो करायचं आहे. जर यस असेल तर ते कम्प्लीट आहे, इन प्रोग्रेस आहे की आत्ता सुरू झालेलं आहे त्याचं बांधकाम वगैरे ते इथे टाकून घ्यायचं आहे. तर बहुतेक आपल्याकडे किचन शेड आहे आणि ते कम्प्लिटेड आहे तर मी इथे राईट मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर किचन कम स्टोरेज कन्स्ट्रक्शन रिपेरियर, तर आपल्याला आपलं जे किचन शेड आहे ते कोणत्या वर्षी त्याचं बांधकाम झालेलं आहे ते वर्ष इथे टाकून घ्यायचं आहे. मला ते आठवत नसल्यामुळे मी इथे टाकून घेतलेलं नाही आहे. उद्या मी देण्यापूर्वी हे टाकून घेणार आहे. त्यानंतर 10वा A जो आहे यामध्ये तो किचन कम स्टोरेज स्टेटस, तर अवेलेबल इन यूज म्हणून आहे किंवा अवेलेबल बट नॉट इन यूज. काही ठिकाणी मित्रांनो काही शाळांवर
जे किचन शेड आहे ते अत्यंत त्यांची अवस्था खराब झाल्यामुळे ते वापरात नसल्यामुळे तिथे हा ऑप्शन येणार आहे, परंतु आमचं वापरात असल्यामुळे अवेलेबल इन यूज याच्यावर मी राईट मार्क करून घेतलेला आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो यामध्ये स्कूल जिओग्राफिकल लोकेशन। तर आपल्या शाळेचं जे काही लोकेशन आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं कशा पद्धतीचं, जसं हिली म्हणजे डोंगराळ असणार आहे किंवा सलाईन म्हणजे ते दमट वगैरे ते एरिया राहते त्या पद्धतीचं असणार आहे किंवा नॉर्मल असणार आहे। तर बहुतेक ठिकाणी हे नॉर्मल येणार आहे, तर मी इथे नॉर्मलवर राईट मार्क करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीचा हा फॉर्म असणार आहे मित्रांनो। खाली आपल्याला सिग्नेचर ऑफ हेड टीचर म्हणून आहे, मी माझी सही इथे करून घेतलेली आहे। त्यानंतर सिग्नेचर ऑफ SMC चेअरमॅन आहे, तर इथे आपला शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष असणार आहे त्यांची सही आपल्याला करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट असणार आहे मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा। शालेय पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्याला PM पोषण अंतर्गत हा जो फॉर्मॅट आहे स्कूल ॲन्युअल डाटा कॅप्चर फॉर्मॅट, हा आपल्याला लगेचच वरिष्ठ स्तरावर जमा करायचा आहे। आमच्याकडे सूचना आलेल्या आहे आणि आम्हाला 2 दिवसामध्ये हा वरिष्ठ स्तरावर जमा करायचा आहे। तर मित्रांनो या फॉर्मॅटची जे ब्लँक फॉर्मॅट आहे याची PDF डाउनलोड लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। आणि आपल्याला कसा भरायचा हा जर व्हिडिओ आपण संपूर्ण स्किप न करता बघितलेला असेल तर आपल्या लक्षात आलेलं असेल अत्यंत सोपा असा फॉर्मॅट आहे आणि आपल्याला अगदी सहजपणे तो भरता येणार आहे। तर मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत PM पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शिक्षण विभागात अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।